वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. एक फॅन्टॅस्टिक माइंड ब्लोईंग कॉम्बिनेशन म्हणजे फिश. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मस्त छोटी बेबी सुरमई मला मिळालेली आहे. तसंच स्पॅगेटी, कारण एक प्राईजचा पास्ता आहे तो. फिश आणि पास्ता हे दोन्ही कॉम्बिनेशन करून आय एम गोइंग टू सर्व इट. आपण ते सर्व करणार आहोत मस्त ऑरेंज सॉस बरोबर. फक्त मेन गोष्ट अशी आहे की ह्याच्याबरोबर जो सॉस मी सर्व करणार आहे, ऑरेंज सॉस, तो कसा बनवायचा ना, ते सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्याची जी चव येणार आहे ती चव जरी ऑरेंज ज्यूस वापरला असला किंवा ऑरेंजची टेस्ट जरी असली तरी नुसतं ऑरेंज म्हणून खातोय असं तुम्हाला कळणार नाही. एक छान सटल चव तो आपल्या या डिशला मिळेल. पण ही डिश कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगतोच, पण त्या अगोदर ह्याचं साहित्य काय काय सुरुवातीला ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे फिश सुरमई, नंतर तेल, स्पॅगेटी, ऑलिव्हज, क्रीम, ऑरेंज ज्यूस, तसंच मोहरीची पेस्ट, बारीक चिरलेली लसूण, लिंबाचा रस, नंतर ओरेगानो, चिली फ्लेक्स आणि आपण त्यामध्ये चवी करता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे मीठ. ते आपल्याला शेवटी घालायचं आहे. तिन्ही डिशेसमध्ये मीठ आपल्याला लागणार आहे. पण सुरुवातीला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. फिशला चांगलं मॅरिनेट करणं फार महत्त्वाचं आहे. मॅरिनेशन करता आपण फक्त मोहरीची पेस्ट, थोडीशी लसूण, मीठ आणि ओरेगानो वापरणार आहोत. आता फिश अँड स्पॅगेटीसाठी सुरुवातीला आपल्याला फिश म्हणजे सुरमई जी आपण घेतलेली आहे त्याला मॅरिनेट करणं फार महत्त्वाचं आहे. मॅरिनेट करण्याकरता आपण आता या फिशला आपण कट्स देऊया आधी. एकदम फ्रेश सुरमई मला मिळाली, छोटी साईज आहे आणि एकदम फ्रेश आहे, त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. मॅरिनेशनमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये स्प्रिंकल करायचं ते म्हणजे थोडासा लिंबाचा रस. आपण मस्त सगळीकडनं ह्याला मॅरिनेट करून घेऊ लिंबाच्या रसाने. थोडासा थोडीशी आंबट चव येईल त्याला. नंतर आपण थोडंसं मीठ ह्याला लावून ठेवू. मॅरिनेट सुद्धा मी म्हणजे आपण टिपिकल मसाला लावतो तसा मॅरिनेट करत नाही आहे, नुसतं वरनं स्प्रिंकल करतोय. त्या ज्युसेसमधनं ते मीठ सगळीकडे स्प्रेड होतं एवढं नक्की. लसणाच्या या ज्या पाकळ्या आहेत थोड्याशा, त्या मी या कट्समध्ये स्टफ करतो. म्हणजे जेव्हा आपण हे कुक करायला ठेवू, ग्रिल करायला ठेवू, ते लसूण शिजेल आणि त्याचा फ्लेवर या फिशमध्ये पसरेल. सो ही जी सगळी पद्धत आहे ती आहे एकदम नवीन पद्धतीच्या कुकिंगची पद्धत आहे. ग्रेट. मॅरिनेशन झालेलं आहे. थोडंसं ओरेगानो राहिलं आहे, ओरेगानो आपण लावून टाकू याच्यावरती. ओरेगानो किंवा थाईम तुम्ही वापरू शकता. आणि काही फ्लेवर्स असे आहेत ना, म्हणजे फिश बरोबर तुम्ही ओरेगानो वापरू शकता. कोरिएंडर म्हणजे आपली कोथिंबीर तुम्ही हमखास वापरू शकता. पासली वापरू शकता. चिकन बरोबर तुम्ही रोजमेरी किंवा थाईम जे हर्ब्स असतात ते वापरू शकता. आणि मटण जेव्हा तुम्ही बनवत असता तेव्हा रोजमेरी हेच एक हर्ब त्याबरोबर खूप चांगलं जाऊ शकतं. एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता स्पॅगेटी टॉस करायची आहे. स्पॅगेटी टॉस करण्याकरता आधी आपण थोडीशी बारीक चिरलेली लसूण परतून घेऊ, सॉटे करून घेऊ. लसूण सॉटे झाली, त्यामध्ये घालूया आपण चिली फ्लेक्स आणि थोडेसे ऑलिव्हज आणि ऑलिव्ह जरा टॉस करून घेऊ आणि त्याच्यामध्ये घालू ही स्पॅगेटी. एक्सलंट. स्पॅगेटी टॉस करून घेतोय, त्याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं मीठ. मी नुसतं हे टॉस करून घेतोय फोकनी, कारण त्या स्पॅगेटीमधला जो गुंता आहे तो काढून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया थोडासा हा ऑरेंज ज्यूस. ॲक्च्युली ऑरेंज वाईन अजून मिळत नाही म्हणून, नाहीतर ह्याच्यामध्ये ऑरेंज वाईन या स्टेजला घालणं अतिशय मस्त झालं असतं. क्लासिक. आता 1-2 मिनिटात आपण ही स्पॅगेटी कुक होईल. म्हणजे आधी ती बॉईल करून घेतली होती मी, फक्त आता ती टॉस करून घेतोय. स्पॅगेटी छान टॉस झालेली आहे, ज्यूसमध्ये मस्त कोटिंग झालेलं आहे त्याचं. आपण ही स्पॅगेटी प्लेटवरती सर्व करून ठेवू, कारण नंतर आपल्याला फिश त्याच्यावरती घालायचं आहे. हे ऑलिव्हज वगैरे जे आहेत ते आपण वरनं घालू. क्लास. नुसती ही स्पॅगेटी सुद्धा तुम्ही सर्व करू शकता, काहीच चुकीचं नाही आहे. आता या पॅनमध्ये आपण फिश ग्रिल करायला ठेवूया. त्याकरता आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल. राईट.
या पॅन मध्ये आपल्याला बनवायचा सॉस बनवण्याकरता थोडासा हा ऑरेंज ज्यूस जो उरला आपल्याकडे, ऑरेंज ज्यूस याच्यात घालू आणि तो रिड्यूस करायला ठेवूया. थोडासा आपण रिड्यूस करूया. तो चांगला उकळत राहील. एक 5 मिनिटात तो रिड्यूस होईल. तेल सुद्धा गरम झालेलं आहे. आपण हे फिश त्याच्यावरती ग्रिल करू. हे फिश असं आपण या स्पॅगेटीवरती ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती हा जो सॉस बनवतोय आपण तो सॉस वरती सर्व करणार आहोत. फिश आपलं शिजतंय मस्त. वाव. आपण याच्यावरती सुद्धा थोडासा ऑरेंज ज्यूस आहे माझ्याकडे. आपण नुसतं वरनं थोडंसं त्याला सोक करून टाकू फिशला त्या ऑरेंज ज्यूसमध्ये. ऑरेंज ज्यूस आता मस्त रिड्यूस झालेला आहे. आपण हा या छोट्या वाटीत काढून घेऊया, कारण ह्याच्यापेक्षा जर का आपण रिड्यूस केला तर मात्र कडू लागेल. आता या पॅनमध्ये हे क्रीम जे आहे ते मेल्ट करून घेऊ. रेग्युलर क्रीम आहे, डबल क्रीम. क्रीम जरा गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक 2 चमचे हा ज्यूस जो आपण रिड्यूस केलाय तो घालायचा. आणि चवीकरता थोडीशी ही मोहरीची पेस्ट आणि अर्थात थोडंसं मीठ. जास्त आच लावायची नाही याला. जर का एकदम उकळायला लागलं की आचेवरनं काढून घ्यायचा हा पॅन, नाहीतर सरळ आच बंद करायची, जे जास्त सोपं होईल. याला रंग पण मस्त आलेला आहे. आपण आता हे फिश या स्पॅगेटीवरती सर्व करू. वाव वाव वाव, अल्टिमेट. आणि त्याच्यावरचं आयसिंग ऑन द फिश म्हणजे हा सॉस ज्यानं फक्त कोट करायचा, त्याचा फ्लेवर घ्यायचा आपल्याला. गार्निश करता लिंबाची फोड ट्विस्ट करून ठेवायची आणि पार्सली अतिशय छान दिसते याच्यावरती. क्या बात है की नाही? तुम्हाला ही डिश जर का आज बनवायची असेल तर कसली वाट बघताय? लवकर लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्पॅगेटी अँड फिश विथ ऑरेंज सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सुरमई माशाचे तुकडे, तेल, स्पॅगेटी, ऑलिव्ह्ज, क्रीम, संत्र्याचा रस, मस्टर्ड पेस्ट, लसूण, लिंबाचा रस, ओरेगानो, चिली फ्लेक्स आणि मीठ. कृती: सुरमई माशाच्या तुकड्यांना चिरा पाडून घ्याव्यात. लिंबाचा रस, मीठ आणि लसूण एकत्र करून मॅरिनेशन तयार करावं. तयार मॅरिनेशन माशाच्या तुकड्यांना लावून ठेवावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, चिली फ्लेक्स, ऑलिव्ह्ज, स्पॅगेटी आणि मीठ घालून स्पॅगेटी टॉस करून घ्यावी. त्यामध्ये संत्र्याचा रस घालावा. दुसऱ्या फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून मॅरिनेटेड सुरमईचे तुकडे ग्रिल करून घ्यावे. त्यावर संत्र्याचा रस घालावा. एका पॅन मध्ये संत्र्याचा रस थोडासा आटवून घ्यावा. पॅन मध्ये क्रीम, आटवलेला संत्र्याचा रस, मोहरीची पेस्ट आणि मीठ घालून ऑरेंज सॉस शिजवून घ्यावा. सर्विंग प्लेटवर स्पॅगेटी काढून घ्यावी. त्यावर ग्रिल्ड फिशचे तुकडे आणि ऑरेंज सॉस घालावा. वरून लिंबाची फोड आणि पार्सलीचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी.